ई-केवायसी पूर्ण करूनही यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 58,000 लाडक्या बहिणींची आर्थिक मदत अचानक थांबली आहे। या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पाठवला असून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गृहचौकशीचे आदेश देण्यात आले आहे। पुढील 4 दिवसात अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतर लाभार्थी महिला पात्र की अपात्र हे स्पष्ट होणार आहे। 18वा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 58,000 लाभार्थ्यांची यादी आम्हाला महिला बालविकास विभाग यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। ह्या याद्या आम्ही तालुका वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे। प्रत्येक तालुक्याचा बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संबंधित याद्या आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि अंगणवाडी ताई यांच्याकडून ते संबंधित याद्यामधील जे लाभार्थी आहे त्या लाभार्थींची ते पडताळणी करतील आणि पडताळणी करून ते आम्हाला याद्या सादर करतील आणि त्यानुसार त्या याद्या आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत। 6,19,000 इतक्या लाभार्थ्यांना लाभ ऑलरेडी वितरित केलेला आहे आणि आता 58,000 लाभार्थ्यांची यादीची जी पडताळणी चालू आहे ही पडताळणी येत्या आठवड्यामध्ये कंप्लीट होण्याची अपेक्षा आहे आणि याद्या प्राप्त होताच आम्ही संबंधित विभागाला त्या याद्या पाठवू।